पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। दादरमध्ये नवं शिवसेना भवन उभारलं जाणार असल्याचं समोर येतं आहे। हे नवं शिवसेना भवन शिंदे गट उभारणार असल्याची माहिती मिळते आहे। फक्त इतकंच नाही तर शिंदे गट मुंबईमध्ये इतरही काही नव्या शाखा उभारणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा एक नवा सामना येत्या काळात रंगणार असल्याचं दिसतं आहे आणि त्याला कदाचित कारण ठरू शकतं शिंदे गट ज्या नव्या शिवसेना भवनाची किंवा ज्या नव्या शिवसेना कार्यालयाची उभारणी करू इच्छित आहे किंवा ज्या शाखा नव्या उभारू इच्छित आहे हे या सगळ्या संघर्षाला कदाचित कारणीभूत ठरू शकतं अशी चर्चा सुरू आहे। पुढची बातमी बघूया। शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची पुण्यामध्ये भेट घेतली आहे आणि यावेळेला या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत चर्चा झाल्याची माहिती उदयनराजेंनी दिलेली आहे। भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी शिवसेनेवर टीका केली आहे। यासोबतच देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केल्याचंही उदयनराजे म्हणाले। जागतिक पातळीवरती प्रसिद्ध असणारं एकमेव हिल स्टेशन जर कुठलं असेल तर ते महाबळेश्वर आहे। तिथं जवळपास अप्रॉक्सिमेटली 50 लाख टुरिस्ट दर वर्षाला येतात। यात भर कशी भर पाडता कशी येईल, अजून काय ॲक्टिव्हिटीज तिथं आपल्याला बनवता येतील, पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध कसा करून देता येईल यावर चर्चा झाली। शिवसेना आहेच की आता, ही नाही तर कोणाची म्हणजे मग तसं मग काय म्हणायला पाहिजे, शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन करणं शिवसेना मी म्हणायचे का माझी आहे? अरे वा, मग माझीच म्हणली पाहिजे ना, महाराष्ट्र माझंच म्हणलं पाहिजे, का नाही म्हणायचं? हा संपूर्ण महाराष्ट्र या लोकशाहीमध्ये लोकांचा आहे। प्रत्येकजण बोलायचं की मराठा आरक्षण, मराठी असून तुम्ही काय केलं आरक्षणासाठी? नुसतं नावं लावा, पाटील आणि हे जाधव महाडिक हे ते शिर्के भोसले, काय केलं काय? देवेंद्रांनी मराठा नसताना त्यांनी जेवढं केलं फडणवीस, आणि त्यालाच तुम्ही सांगता की ते मराठा नाही, किती जातीवाद? मी तर जातपात मानत नाही, शिवाजी महाराजांनी मानली नाही। पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त केली की माझी लायकी नाही म्हणून मला मंत्रिपद दिलं नाही। सगळ्यांची लायकी असते, असं कसं लायकी नाही? आता त्यांचं काय बोललं तर मला माहीत नाही, पण सगळ्यांची लायकी आहे।